नमस्कार मित्रांनो, माऊली अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशन. जो काही ई नावाचा प्रश्न आहे तो या ठिकाणी आपल्याला सोडवून पाहायचा आहे. तर पहा, तर प्रश्न काय म्हणतो की एक वर फेकली वस्तू 500 मीटर उंचीपर्यंत जाते. एक वस्तू वर फेकली वस्तू जी आहे ती किती 500 मीटर उंचीपर्यंत काय जाते, वर जाते. म्हणजे या ठिकाणी उल्लेख केला एस बरोबर 500 मीटर आहे. त्याच्यानंतर तिचा आरंभीचा वेग किती असेल, म्हणजे आरंभीचा वेग कोणत्या अक्षरात दर्शवला जातो, ए अक्षरात दर्शवला जातो. म्हणजे या ठिकाणी यू बरोबर काय प्रश्न असतात. त्याच्यानंतर त्या वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यास, म्हणजे वस्तू वर जाणार आणि परत काय नंतर खाली येण्यास, म्हणजे आपल्याला एकूण कालावधी किती लागेल. तर कालावधी म्हणजे या ठिकाणी काय करायला लागेल, आपल्याला टी काढायचं आहे बरोबर. एकूण किती वेळ लागेल, खाली येण्यास किती वेळ लागेल. आणि या ठिकाणी जीची किंमत जी आहे आपल्याला या ठिकाणी काय दिली आहे, जी बरोबर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर बरोबर. तर एवढं आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे. तर या ठिकाणी प्रश्न सोडण्याचा आपण प्रयत्न करू. तर पहा, एक वस्तू आहे. एका वस्तूला आपण पृथ्वी तलावरून अवकाशात म्हणजे वर आपण काय करतात, वस्तू फेकत आहोत. म्हणजे थोडक्यात वरी फेकली वस्तू खाली आली, वरी फेकली वस्तू काय आली, खाली आली. तर हे कसं, वस्तू वर फेकली आणि पुन्हा नेमकं वरी म्हणजे थांबून पुन्हा वस्तू काय येते, खाली येते. त्याचा अर्थ या ठिकाणी जो अंतर आहे तो किती अंतर आहे, 500 मीटर अंतर आहे. आणि यू वेग म्हणजे सुरुवातीचा वेग काढायचा, कारण का कोणत्याही वस्तू जी काय वर जाण्याचा जो काही म्हणजे वर जाण्याची जास्तीत जास्त कमाल उंची त्याच्यावर अवलंबून असते. आरंभीच्या वेगावर म्हणजे सुरुवातीच्या वेगावर अवलंबून असते. त्याच्यासाठी आपला सुरुवातीचा वेग काढावा लागेल. मग सुरुवातीचा वेग काढण्यासाठी आपल्याला टी जो आहे तो काय होणार आहे, शेवटीला 0 होणार. अंतिम वेग काय होतो, शेवटी 0 होतो. त्याच्यासाठी व्ही इक्वल या ठिकाणी काय येतं, 0 घेतलं. तर आपल्याला आरंभीचा वेग काढण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी पहा, सूत्र रचना पहा, व्ही इक्वल टू यू प्लस टी. ह्या ठिकाणी जो डिस्टन्स दिलेला आहे त्या डिस्टन्सचा या ठिकाणी उल्लेख का न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार नाही. मग त्याच्यानंतर प्रश्न न्यूटनचा जे काही दुसरा नियम आहे, एस इज इक्वल टू यूटी प्लस 1/2 एटी स्क्वेअर. या ठिकाणी एस आहे, यू ची किंमत आपल्याला काढायची आहे. आणि ह्या ठिकाणी फी आहे का, नाही. मग त्याच्यासाठी हे सुद्धा आपल्याला घेता येणार नाही. तर या ठिकाणी न्यूटनच्या किती सूत्राचा उपयोग करता येईल, आपण न्यूटनच्या तिसऱ्या नियमाचा या ठिकाणी विचार करता येईल. तर आपण या ठिकाणी पाहूया. तर एक वस्तू वर जाण्यास बरोबर, एक वस्तू वर जाण्यास म्हणजे एकूण अंतर किती आहे त्या ठिकाणी, एस बरोबर शॉर्टकट मध्ये एस बरोबर 500 मीटर घ्या. कारण का अंतर जो आहे तो मीटर मध्ये व्यक्त केला जातो. त्याच्यानंतर अंतिम वेग सुरुवातीचा वेग जो आहे तो काय काढायचा, आपल्याला U1 काढायचा आहे. U1 इज इक्वल टू प्रश्नार्थ आणि जो टी जो आहे तो या ठिकाणी काय घेता, 0 घ्या. त्याच्यानंतर टी सुद्धा आपला काय करायचे, काढायचा आहे. टी इज इक्वल टू बरोबर. आणि त्याच्यानंतर जी आहे ते या ठिकाणी उल्लेख करेल मी, जी इज इक्वल टू पहा, वस्तू वर आपण काय विरोधात वस्तू फेकत आहोत. म्हणजे या ठिकाणी परिस्थिती जी आहे ती कशी आहे, प्रतिकूल आहे. कारण का आपल्याला बल लावा लागणार आहे वर फेकण्यासाठी. त्याच्यासाठी जीचं जे मूल्य आहे त्या ठिकाणी -10 मीटर पर सेकंड स्क्वेअर होईल. या ठिकाणी काय होणार आहे, -10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. तर वस्तू वर फेकण्यास वाटतात, एक वस्तू वर जाण्यास, ओके, काय अडचण नाही जाण्यास. तर आता या ठिकाणी आपण सूत्र रचना पाहूया. तर या ठिकाणी लिहा, टी इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2GS बरोबर. टी आपला काय दिला आहे, 0 घेतलेला आहे. मी या ठिकाणी काय करणार, 0चा वर्ग बरोबर. या ठिकाणी यू काय काढायचं आहे, यू स्क्वेअर प्लस 2, जीची किंमत काय आहे, -10 आणि गुणिले एस ची किंमत काय दिली आहे आपल्याला, 500 मीटर. ओके. 500 मीटर. तर हा या ठिकाणी इकडली किंमत आहे ती 0 होणार आहे. त्याच्यासाठी स्टेप लावून या 0 बरोबर. या ठिकाणी यू स्क्वेअर प्लस मायनस, या ठिकाणी प्लस मायनस आहे. तर 10 काय झाले, 20 झाले. 10 झाला आणि गुणिले या ठिकाणी 500 बरोबर. तर या ठिकाणी शेवटी यू स्क्वेअर मायनस हे 5 2 10 0 म्हणजे 1 2 3. तर या ठिकाणी काय आलं, 10,000. शेवटी म्हणून या ठिकाणी मायनस यू स्क्वेअर बरोबर -10,000. शेवटी हे मायनस करणार, हे मायनस करणार, शेवटी काय भेटलं, यू स्क्वेअर बरोबर. या ठिकाणी काय करतात, 1000 रुपये, 1000चं जे काय वर्गमूळ आहे त्या ठिकाणी काय करतात, 100चा वर्ग करा. त्याच्यानंतर या ठिकाणी यू इज इक्वल टू दोन्ही वरचे काय करा, वर्गमूळ करून घ्या. म्हणजे या ठिकाणी यू आपला काय भेटलेला आहे, यू 100 मीटर पर सेकंड बरोबर. तर अशा पद्धतीने आपल्याला अंतिम सुरुवातीचा जो वेग आहे तो या ठिकाणी आपण काढलेला आहे.
त्याच्यानंतर आपल्याला आता हा वेग काढला आपण, पण आपल्याला काय करायचं आहे आता वेळ म्हणजे एकूण टाइम किती लागला जाण्यास, बरोबर आहे. टाइम कसा काढायचा पहा. नंबर 1चं जे काही न्यूटन सूत्र आहे ती आपल्या किंमत आहे, यूची आपण किंमत काढलेली आहे, ए म्हणजे जी सुद्धा आपल्या विषय तर या ठिकाणी सहजते आपल्याला काय किती काढता येणार आहे. तर या ठिकाणी उल्लेख करा न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार ओके. हा तर न्या सूत्र P = U प्लस या ठिकाणी काय करतात GP का ओके. तिची किंमत काय आहे 0 बरोबर. U आपण काय काढलेलं या ठिकाणी 100 प्लस जी काय आहे -10 आणि ती काय काढायचं आहे. शेवटी ह्या ठिकाणी काय करतायत 0 बरोबर त्या ठिकाणी 100 ते 100 आणि या ठिकाणी काय करता मायनस वाटलं तर हे जे बरोबर आहेत तर ह्याला कट करून टाका बरोबर. या ठिकाणी काय करा -10t बरोबर. शेवटी काय करायचं या ठिकाणी मायनस आहे ते पुढे जाऊन प्लस होते सर्व 10t बरोबर. या ठिकाणी काय करतात 100 तर t = काय करतात 100 भागिले काय 10 तर t बरोबर या ठिकाणी हे 0 करला भेटतं काय या ठिकाणी 10. तर वस्तू वर जाण्यासाठी किती कालावधी दिला 10 सेकंद म्हणजे ह्याचं काय SI काय असतं सेकंद आहे म्हणजे या ठिकाणी आपण 10s घेतलेलं आहे बरोबर. मग आता ही झाली एक क्रिया. आता आपला दुसऱ्या क्रियेनुसार कसं करता येईल तर पहा. आता वस्तू वर जाण्याचा सुरुवातीचा वेग काढला, वस्तू वर जाण्यासाठी नेमका टाइम किती लागला तर 10 सेकंद लागला हे काढलं. पण आता वस्तू वरून काय येत आहे खाली येत आहे त्याच्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी काय करावं लागेल तर U1 = काय करता 0 घ्या म्हणजे सुरुवातीचा वेग आपला समजावं लागेल गृहीत धरावं लागेल. यूची किंमत काय घ्यावं लागेल 0 घ्यावा लागेल आणि S जो आहे तो S या ठिकाणी काय असणार आहे 500 मीटरचं अंतर असणार आहे बरोबर. त्याच्यानंतर या ठिकाणी आपला T2 सुद्धा काय करावं लागणार आहे काढावं लागणार आहे. त्याच्यानंतर जीचं जे मूल्य आहे ते या ठिकाणी वरून वस्तू खाली आहे म्हणजे प्रत्येक परिस्थिती कशी आहे अनुकूल आहे त्याच्यासाठी इथं काय करतात 10 मीटर/सेकंड होईल राईट. हां तर आपल्याला ह्या पद्धतीने करता येईल. तर कसं करायचं तर पहा. या ठिकाणी आपला सूत्ररचना कोणती मांडावं लागेल न्यूटनचा दुसरा नियम या ठिकाणी लिहायचं. आता काय न्यूटनच्या कोणत्या नियमानुसार दुसऱ्या नियमानुसार ओके. आणि या सूत्र S = UT + 1/2 आणि या ठिकाणी काय करता GT² ओके. S किती आहे आपल्यापाशी 500 मीटर आहे बरोबर. U काय भेटलेला आहे 0 गुणिले या ठिकाणी T1 करा बरोबर प्लस 1/2 आणि जीची किंमत काय 10 आहे सर्व लिहा 10 गुणिले इथं काय करता T² जाऊन या ठिकाणी 500 जशाला तसे घ्या बरोबर. या ठिकाणी त्याचा गुणाकार जी काही टर्म आहे काय होईल 0 होईल आणि प्लस या ठिकाणी वेगांचे काय झाले 10 इथं 5t². शेवटी म्हणून या ठिकाणी काय होईल वाटलं तर असं लिहायला बा 500 बरोबर या ठिकाणी 5t² या ठिकाणी उल्लेख करा काय करता 5t² बरोबर 500 शेवटी t² बरोबर 500 भागिले काय करता 5 शेवटी t² बरोबर 5 × 5 0 0 शेवटी t² बरोबर या ठिकाणी काय करता 10² म्हणजे इथं टीची किंमत काय भेटली आपल्याला 10 आणि टीचं एक काय असतं टाइमचं S असतं बरोबर. या ठिकाणी S घ्यायचं ओके. तर ह्या पद्धतीने आपल्याला याही पद्धतीने टाइम 10 सेकंद आला आणि वरून येण्यासाठी सुद्धा टाइम किती लागला 10 सेकंद लागला. तर त्या ठिकाणी घ्यायचं तर वस्तू वर जाण्यास व खाली येण्यास लागणारा एकूण वेळ बरोबर T1 + T2 बरोबर. त्याला T2 करा आणि याला T1 करा. तर T1 ची किंमत काय इथं 10 प्लस इकडे सुद्धा 10 बरोबर काय झाली 20 आणि काय आलं हे सेकंद बरोबर. तर अशा पद्धतीने आपल्याला वस्तू वर जाण्यासाठी वरून वस्तू खाली येण्यासाठी पण कालावधी किती लागला 20 सेकंद लागलेला आहे. आणि आरंभीचा वेग जो आहे तो या ठिकाणी 100 मीटर/सेकंद या ठिकाणी घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला प्रश्न क्रमांक हा जो आहे
ई नावाचा, तर या ठिकाणी आपला फिलअप झालेला आहे. तर अशा पण आपला हा प्रश्न करता येतो. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक उ नावाचा जो आहे तो या ठिकाणी कशा पद्धतीने सोडवतात हे आपण पाहूया. तर पहा, प्रश्न क्रमांक काय म्हणतो, एक चेंडू टेबलावरून खाली पडतो. म्हणजे या ठिकाणी पहा मी आकृती काढलेली आहे. चेंडू टेबलावर काय करत आहे, खाली पडत आहे. म्हणजे पडण्याची जी दिशा आहे कशी आहे, खाली आहे, बरोबर. तर खाली पडण्याची दिशा आहे आणि तो पडण्यास एकूण कालावधी किती लागतो या ठिकाणी लिहिन मी. कालावधी किती लागतो, टी इज इक्वल टू 1 सेकंद, म्हणजे सेकंद मध्ये व्यक्त केला जातो. तर एकूण कालावधी तास 1 सेकंद लागतो. जमिनीवर पोहोचण्यास 1 सेकंदात पोहोचतो. आणि या ठिकाणी जीचं जे मूल्य आहे ते जी इज इक्वल टू काय दिलेलं आहे, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके असेल तर टेबलाची उंची म्हणजे आपल्याला असा अंतर काढायचा. उंची म्हणजे तुम्हाला काय काढावं लागेल या ठिकाणी, एस इज इक्वल टू प्रश्न, बरोबर आहे. टेबलाची उंची किती आहे ह्या ठिकाणी काढायचं आहे आणि त्याच्यानंतर जमिनीवर पोहोचतानाचा वेग किती असेल हे पण आपल्याला या ठिकाणी काढावं लागेल. म्हणजे व्ही इज इक्वल टू किती, बरोबर. हे आपल्याला या ठिकाणी कशा पूर्ण करता येईल पहा. तर साधारण स्वरूपामध्ये असं सांगायचे की एक टेबल आहे, टेबलावरून चेंडू खाली पडत आहे आणि पडण्याची दिशा त्याची जमिनीच्या केंद्राकडे आहे. जशी ती लंब दिशेने ती वस्तू खाली पडते, म्हणजे गुरुत्वाकर्षण त्याला काय करत आहे, खेचत आहे. आणि त्या ठिकाणी त्याला एकूण जमिनीवर पोहोचण्यासाठी कालावधी किती लागतो, 1 सेकंद लागतो. तर आपला मधला जो काही अंतर आहे तो किती आहे या ठिकाणी काढायचा, तर त्याचा वेग किती आहे ते पण आपल्याला काढता येईल. तर पहा या ठिकाणी टेबलावरून चेंडू खाली पडत असताना, टेबलावरून चेंडू काय खाली पडत असताना, बरोबर. तर या ठिकाणी वरून वस्तू खाली पडत आहे. तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, यू जो आहे तो या ठिकाणी यू इज इक्वल टू काय करावं लागेल, 0 घ्यावं लागेल. कारण वस्तू केव्हाही खाली जर पडत असेल तर सुरुवातीचा जो वेग असतो तो शेवटला काय असतो, 0 होत असतो. त्याच्यासाठी यू इज इक्वल टू काय करायचं, 0 करायचं. आणि अंतिम वेग म्हणजे वेग पण काढामध्ये नाही. त्याच्यासाठी एकूण कालावधी किती लागत आहे, 5 सेकंद, बरोबर आहे. म्हणजे 5 सेकंद या ठिकाणी लागत आहे. त्याच्यानंतर जीची किंमत, कारण का वरून वस्तू खाली पडत असल्याने या ठिकाणी जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्या, राईट. आणि यस किती, यस म्हणजे अंतर देखील आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. आणि पण टी म्हणजेच अंतिम वेग किती आहे, वेग सुद्धा त्याचा काढता येईल. तर पहा या ठिकाणी पहिल्या ह्याच्यामध्ये जर रचना जर बघितली, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, ह्या ठिकाणी डिस्टन्स दिलेला आहे का, सॉरी डिस्टन्स सुद्धा आपला काढायचा आहे. तर टीची किंमत आपण यूची किंमत काय घेतलेली आहे, 0 घेतलेली आहे. आपला टीची किंमत काढायची, बरोबर. आणि ए नावाचा जे काय जी म्हणजेच काय या ठिकाणी 10 दिलेला आहे आणि टी सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाइम दिला आहे. ह्याच्यात तर या ठिकाणी आपला सूत्र जे काय न्यूटनचा जो काय पहिला नियम आहे त्या न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार आपण करता येईल. ह्या ठिकाणी लिहून घ्या, न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार ह्या पी इज इक्वल टू यू प्लस काय एटी म्हणजेच काय या ठिकाणी काय करता, जीटी करा. ओके. तर हिची किंमत आपण काय गृहीत धरली, हिची किंमत काढायची आपल्याला. पी इज इक्वल टू यू काय धरलेला आहे आपण गृहीत 0 प्लस जी आपला काय दिलेला आहे 10 गुणिले टी सुद्धा काय 1 सेकंद आहे, बरोबर. तर पी इज इक्वल टू या ठिकाणी 0 प्लस 0 झाले, वाटलं स्टेप घ्या, प्लस 10 गुणिले 1 मध्ये काय झाले 10 आणि शेवटी पी इज इक्वल टू काय करते 10 आणि ह्याचं एक काय आहे मीटर पर काय सेकंद. ओके. तर त्या अशा पद्धतीने आपल्याला त्याचा काय वेग किती आहे 10 मीटर पर सेकंद आहे आपण या ठिकाणी काढलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स म्हणजे अंतर, म्हणजे चेंडू वरून खाली पडण्याचा वेग आणि जमिनीपर्यंतचा आणि परत टेबलाचा जो काय अंतर आहे तो आपल्याला अंतर कशाकडून काढता येईल हे या ठिकाणी पाहूया. तर पहा या ठिकाणी आता तर सूत्ररचना जर पाहिली आपण तर एस इज इक्वल टू यूटी प्लस 1/2 एटी स्क्वेअर या आपण सूत्रानुसार आपल्याला काढता येईल. आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2एस या सूत्राच्या माध्यमातून सुद्धा ही किंमत आपल्याला काढता येईल. तर आपल्याला आपल्या हिशेबानुसार जे आपल्या योग्य सूत्र वाटत त्या सूत्रामध्ये आपण टाकून ही गणिताची प्रक्रिया पूर्ण करता येते. तर आपण या ठिकाणी लिहूया न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार दुसऱ्या नियमानुसार. या ठिकाणी लिहा न्यूटनच्या कोणत्या दुसऱ्या नियमानुसार. ओके. तर लिहून घ्या एस इज इक्वल टू यूटी प्लस काय 1/2 आणि आपण काय करता जीटी स्क्वेअर. ओके. तर आता पहा एस म्हणजे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर यू म्हणजे आपण काय घेतलं होतं 0 घेतलेलं, गृहीत धरलेलं काय आहे यू इज इक्वल टू
सॉरी या ठिकाणी u इक्वल टू 0 आहे, तर या ठिकाणी 0 आणि टी काय होता आपला आता कालावधी आपण दिला आपला 1 सेकंड, त्याच्यानंतर प्लस 1/2 जी काय आहे 10 आहे बरोबर, गुणिले टी काय 1 सेकंड स्क्वेअर. तर या ठिकाणी पहा इथं काय झालं, या दोन्हीचा गुणाकार जर केला 0 झाला प्लस आणि MDF 10 5 आणि गुणिले 1 चा वर्ग जर केला तर तेच येणार आहे. तर 0 राहील आणि 5 1 5 म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स जो आहे तो 5 काय आणि जे काय अंतर असतं ते कशामध्ये असतं एककामध्ये, त्याचं एकक काय असतं मीटर असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न क्रमांक जो काही या ठिकाणी होता ऊ नावाचा जो काही प्रश्न क्रमांक आहे चेंडूचा बरोबर आहे, तर ते या ठिकाणी आपल्याला त्याचा वेग आहे 10 मीटर पर सेकंड आणि तो जो काही अंतर टेबल आणि जमीन यामध्ये अंतर किती आहे 5 मीटर आहे. तर या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक ओ नावाचा या ठिकाणी आपल्याला सोडवायचा आहे. तर हा प्रश्न काय म्हणतो, तर या प्रश्नामध्ये एक पृथ्वीचं वस्तुमान दिलं आहे, दुसरं चंद्राचं वस्तुमान दिलेलं आहे. म्हणजे पृथ्वी आणि चंद्र या दोन्हीच्या तुलना करायची आहे. तर पृथ्वीचं वस्तुमान दिलं आहे ME = 6 × 1024 kg आणि चंद्राचं वस्तुमान दिलेलं आहे 7.4 × 1022 kg बरोबर. आणि या दोन्हीमधलं अंतर जो आहे तो 3.84 × 10⁵ किलोमीटर असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर दोन वस्तू असल्यामुळे दोन आकर्षण बल म्हणजे आकर्षण बल आपला काय म्हणतात F म्हणतात. तर F = या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. तर ते कशा प्रकारे आपल्याला काढता येईल आपण पाहूया. तर या ठिकाणी आपण उल्लेख करावा लागला आपला पृथ्वीवरील वस्तुमान, पृथ्वीवरील वस्तुमान काय ME काय करता 6 × 10⁻24 kg आणि चंद्रावरील वस्तुमान म्हणजे काय करता M बरोबर काय 7.4 × 10⁻22 kg समजा. मग आता यामध्ये अंतर म्हणजे काय R काय दिलेला आहे या ठिकाणी 3.84 × 10⁵5 परंतु या ठिकाणी काय दिलं आहे किलोमीटर दिला बरोबर. मग अंतर हा किलोमीटर मध्ये दिला आहे. मग आपल्याला या किलोमीटर जर प्रमाण जर म्हणून आपण जर गणिताची क्रिया सुरू केली तर आपलं उत्तर चुकणार आहे. मग त्याच्यासाठी अगोदर आपल्याला एकच समान करावं लागतं. म्हणजे किलोमीटरचं रूपांतर आपल्याला कशात करायचं मीटरमध्ये करायचे, कारण का S जो डिस्टन्स जो असतो कसा असतो नेमकं त्याचा एकक काय आहे मीटर आहे. मग आपला मीटरमध्ये रूपांतर करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला क्रिया करावं लागेल. R बरोबर काय करता 3.84 गुणिले 10⁵5 गुणिले सर्वांना माहित असेल एका किलोमीटरमध्ये किती मीटर असतात 1000 मीटर असतात. म्हणून या ठिकाणी काय करायचं 10 गुणिले काय करतात 3 बरोबर. शेवटी काय होईल या ठिकाणी 3.84 गुणिले आता पाया समान असताना घटकाची काय होते बेरीज होते 5 किती झाली 8 बरोबर. तर अशा पण आपण ते मांडलं. मग या ठिकाणी आपल्याला दुसरा एक या ठिकाणी G = दिलेला आहे. G = 6.7 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर आणि पर kg स्क्वेअर ओके. तर आपला दोन वस्तू दिल्या तर त्यामधलं आकर्षण बल गुरुत्वीय आकर्षण बल आपल्याला या ठिकाणी काढायचं म्हणजे F = प्रश्न बरोबर. तर अशा पण आपला हा प्रश्न मांडला तर कशा पण आपला करता येईल हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा सूत्र जे आहे ते आपण या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल F = G M1 × M2 म्हणलं तर पहिलं काय आहे वस्तुमान ME आहे. ME × तर काय करता M भागिले काय करता R² ओके. मग आपला गुरुत्वीय आकर्षण बल काढायचं दुसरा तसं F = लिहून टाका. ज्याची किंमत काय आहे 6.7 गुणिले 10⁻11 गुणिले ME प्रत्येक वस्तुमान काय दिलं आहे 6 गुणिले 10⁻24 × MM प्रत्येक चंद्राचं वस्तुमान काय आहे 7.4 गुणिले 10⁻22 ओके. खाली काय करणार R² म्हणजे या ठिकाणी काय दिलं आहे 3.84 गुणिले 10⁻8 3.84 गुणिले 10⁻8 आणि कंसाचा काय पुन्हा स्क्वेअर ओके. म्हणजे का तर याचा या ठिकाणी वर्ग असणार बरोबर. मग आता काय करायचं संख्या साईड आली आणि घातांकाच्या स्वरूपात नेमका अलग साईड आली त्याला. तर 6.7 गुणिले इथं काय आहे 6 गुणिले या ठिकाणी 7.4 आणि भागिले या ठिकाणी काय करता येईल 3.84
गुणिले 3.84 बरोबर या ठिकाणी गुणिले लिहा आणि हे जे काही घातांकाचं स्वरूप आहे ते लिहिता येईल. 10⁻11 गुणिले 10⁻24 गुणिले 10⁻22 आणि भागिले काय करता 10⁻8 गुणिले काय झाले 16. ओके. अशा पण आपण ह्या ठिकाणी मांडणी मांडलेली आहे. तर आपल्याला कसं करता येईल तर एक स्टेप आपण या ठिकाणी टाकूया. FT = पहा एवढ्याचा जर गुणाकार जर केला तर या ठिकाणी आपल्याला काय भेटणार आहे 297.48 भागिले या ठिकाणी याचा जर गुणाकार केला तर 14.7456 बरोबर. तर हे आपलं एवढंच जर कॅल्क्युलेशन केलं किंवा गुणाकार केला तर एवढं भेटणार आहे. आणि गुणिले या ठिकाणी पहा 10चा काय करता -11 बरोबर +24 +22 आणि या ठिकाणी प्लस आहे तर पुढे वरी जाऊन काय होते -16 बरोबर. हा तर आता या ठिकाणी इकडे या तर FT = या ठिकाणी पहा स्थळ किती आहे दशांश वरी 2 स्थळ खाली किती 4 स्थळ आहेत. या ठिकाणी स्थळ समान करून घेऊ 297 या ठिकाणी 48 आणि इथे काय करता इथे वरी 2 स्थळ असल्याने काय करणार या ठिकाणी 2 शून्य देणार खाली भागिले या ठिकाणी काय करायचं 14.7456 बरोबर आणि गुणिले या ठिकाणी काय करता 10चा या ठिकाणी पहा 2 आणि 4 की झाले 6 झाले आणि 2 आणि 2 की झाले 4 झाले आणि मायनस झाले 6 ने 7 आणि एकाने 2 तर थोडक्यात 16 आणि 7 गेले 9 उरले 3 आणि गेला 1 उरला तर मोठ्या संख्येनं प्लस आले म्हणजे या ठिकाणी काय आलं 10चा कितवा घातांक गेली या ठिकाणी 19 घेतलं. आता या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन थोडं करायचं आहे. FT = या ठिकाणी काय करा 4 न भागा 4 7 काय होते 28 होते 1 उरला 4 7 28 1 उरला 17 झाले 4 चौक 16 1 उरला 14 झाले 4 त्रिकम 12 2 उरले 28 झाले 4 7 28 डबल शून्य दुसरा तशी घे. त्याच्यानंतर या ठिकाणी 4 त्रिकम काय भेटले 12 2 उरले 27 झाले तर काय 4 आपण जे 4 7 24 3 उरले 32 झाले 34 झाले 4 8 32 बरोबर 2 उरले 25 झाले 4 आपण जे 4 7 24 1 उरला 16 झाला 4 16 गुणिले 10चा कितवा 19. ओके. तर FT = या ठिकाणी पुन्हा नेमकं काय करायचं तर पहा 4 1 4 4 न भाग जातोच पूर्ण सुद्धा तिथं या ठिकाणी 4 1 4 किती उरला 3 उरले 34 झाले 4 8 32 2 उरले 23 झाले 4 आपण 20 3 उरले 37 झाले 4 8 32 4 9 36 तर पहा 37 तर 1 उरला 10 झाले 4 2 8 2 10 मधून 8 गे 2 उरले 20 झाले 4 आपण 20 आणि खाली काय करता 4 8 मध्ये 4 9 36 इथे 4 2 8 या ठिकाणी 4 1 4 2 उरले 24 झाले 4 7 24 आणि गुणिले 10चा कितवा 19. ओके 9216. तर आता काय करावं लागलं आता भाग जाणं शक्य नाही कारण का वरी विषम संख्या खाली समसंख्या आहे. तर आपण काय करूया 9216 गुणिले काय करूत आपण 2 करून पाहूया. तर जे सकम 12ला 2 ह्याच्याला 1 1 आणि 3 2 4 92 18 तर 18432 या ठिकाणी 18592 होते. तर या ठिकाणी म्हणजे 18592 वरी आहे आणि 9216 गुणिले 2 जर केलं तर या ठिकाणी आपल्याला काय भेटते 18432. याचा अर्थ 9216 गुणिले जर 3 केलं तर 18592 पेक्षा वर संख्या जाणार त्याच्यासाठी 2चा भाग करायचा म्हणून या ठिकाणी FT = काय 2 बरोबर. मग आता आपल्याला काय करता येईल की कोणत्या संख्येतून कोणती संख्या मायनस करायची तर 18592 मधून 18592 मधून 18432 संख्या मायनस करायची. 2 मधून गेला 0 9 मधून गेले 6 आणि या ठिकाणी 5 मधून 4 गेले काय राहिले 5 मधून 4 गेले 1 राहिला आणि हे 0 बरोबर 107. आता 107 तर आपण विचार केला 92 करून वरचे राहिले 5 म्हणजे 1605 राहिले बरोबर आहे. मग आता 9216 आहे 1605 9216 पेक्षा 1605 ही संख्या कशी लहान आहे त्याला भाग जाऊ शकत नाही म्हणजे या ठिकाणी 0 लिहितात याला तरी पण भाग जाऊ शकत नाही त्याच्यामध्ये दशांश झाला जमला. मग या ठिकाणी काय आले 0 आले 16,050
तर आता या ठिकाणी 9216 एक, आणि जर मी 9216 गुणिले जर 2 जर केलं तर वाढणार आहे संख्या 18,000च्या वर जाईल, परंतु आपला 16,000च आहे, तर या ठिकाणी डायरेक्ट 9000 एक 9216 एक, बरोबर. हां, तर या ठिकाणी ह्याच्यातून काय करणार, 9216 काय करायचं, मायनस करायचं. 10 6 गेले 4 उरले, आणि या ठिकाणी 4 मध्ये 1 गेला 3 उरला, इथे किती राहिले, काहीच नाही, म्हणजे इकडला 1 घेतला, 10 आणि 2 गेले 8, बरोबर. हां, इथे किती राहिले बाबा, 15, 15 मध्ये 9 गेले 6 राहिले, 6834. तर पुन्हा नेमक्या या ठिकाणी एकदा दशांचा पुढे काय येत असतो, 0 येत असतो. तर लास्ट स्टेपमध्ये आपला करता येईल 9216 गुणिले काय करता येईल, 7 करता येईल. 7 35, 7 सकम 42, 42 2 हाताले 4, 7 1 7, 7 4 झाले 11, 11ला 1 हाताला 1, 7 2 14, 14 आणि 14 ने काय झाला 15, 15ला 5 हाताला 1, 9 7 63, 63 1 काय झाला 63 आणि 64. तर पाहून घ्या की 9216 गुणिले 7 जर केलं तर 64,512 आहे, आणि 9216 गुणिले 8 जर केलं तर 68,340 पेक्षा काय होणार आहे, जास्त होणार आहे. म्हणून या ठिकाणी आपला काय कितीचा भाग घालायचा, 7चा भाग घालायचा. ओके. आता पुढील भागाकार आपला खंडित झालेला आहे का, नाही, म्हणजे पुढील संख्या वाढतीच आहे, खंडित झालेली नाही. याचा अर्थ आपला 2 स्थळापासून ही क्रिया करता येते, म्हणजे त्या ठिकाणी गुणिले 10चा कितवा करता 19वा. ओके. मग आता या ठिकाणी f इज इक्वल टू इथला शून्य आपला काय करायचं, इकडे आणायचं आहे, बरोबर. म्हणजे आपलं उत्तर 2 पॉईंट आहे. तर या ठिकाणी आपला काय करता येईल, 20.17 गुणिले 10चा कितवा 19वा आणि गुणिले 10 का. ओके. तर पाहूया काय करता येईल, बरोबर. तर पहा, एक रे सोडून घ्यायची. हां, तर f इज इक्वल टू या ठिकाणी काय, आता पाहून घ्या, एक स्थळ आता घातांकामध्ये ज्यावेळेस असतं त्यावेळेस नेमकं एक स्थळ कुणीकडे सरकत असतं, डावीकडे सरकत असतं. त्याच्यासाठी 2.0 म्हणजे इथला स्थळ इथे येणार आहे 0, 1 7 आणि गुणिले 10चा कितवा करता 20वा. तर आपला उत्तर भेटलेला आहे 2 आणि गुणिले या ठिकाणी काय करता 10चा कितवा 20वा. तर आपला ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं 2 वस्तूमधील आपल्याला काय काढता येईल, आकर्षण बल या ठिकाणी काढता येईल. म्हणजे f इज इक्वल टू हे जे आहे ते आकर्षण बल आपण या ठिकाणी काढलेलं आहे, किंवा गुरुत्वीय बल या ठिकाणी काढलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न करता येतो. तो सोपा भाग आहे. पुन्हा एक वार समजून सांगेल की हे पृथ्वीचं वस्तुमान आहे, चंद्राचं वस्तुमान आहे, त्याच्यामधलं अंतर दिलं ना, आपला काय काढायला लागलं, बल काढायला लागलं, बरोबर. तर हे जे काही कॅल्क्युलेशन आहे ते आपल्या सर्वांना नेमकं बेसिक आपला जर चांगल्या पद्धतीने जर येत असेल तर आपल्याला हा जो भाग आहे तो करण्यास सोपा जाईल. आणि जर आपलं बेसिक जर आपला तुम्हाला जर थोडक्यात येत नसेल तर थोडंफार नेमकं आपली काय होणार आहे, बेजारी होणार आहे. तरी अशा पण आपल्याला थोडक्यात समजून सांगता येईल. आपला प्रश्न क्रमांक शेवटचा जो आहे या स्वाध्यायामध्ये, तर तो या ठिकाणी असा प्रश्न आहे की त्या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा 2 वस्तुमान आहेत, एक सूर्य आहे आणि दुसरा नेमकं पृथ्वी आहे. तर या ठिकाणी पृथ्वीचं जे वस्तुमान आहे ते या ठिकाणी 6 × 1024 kg दिलेलं आहे, आणि सूर्याचं वस्तुमान या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. पुन्हा नेमकं सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये जो काही अंतर आहे 1.5 × 10⁻11 दिलेला आहे, आणि त्याच्या ठिकाणी जे काही 2 वस्तूमधील आकर्षण बल असतं गुरुत्वीय बल, त्याचं f इज इक्वल टू 3.5 × 1022 न्यूटन ते आपल्याला या ठिकाणी दिलं. तर आपल्याला EMS म्हणजे सूर्याचं वस्तुमान कशा पद्धतीने काढायचे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पाहूया. तर पहा, या ठिकाणी जे काही सूर्याचं वस्तुमान म्हणजे या ठिकाणी सूर्याचं वस्तुमान आपला काय करायचं आहे, काढायचं आहे, बरोबर. ते प्रश्न काढण्याचा झाला. त्याच्यानंतर f इज इक्वल टू काय दिलं आहे, 3.5 गुणिले 10चा किंवा 22, बरोबर, 1022. त्याच्यानंतर जे काय r आहे त्रिज्या काय 1.5 गुणिले 1011. त्याच्यानंतर आपला ME म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान 6 गुणिले 10चा या ठिकाणी काय 24, बरोबर. हे आपल्या या ठिकाणी घटलेलं आहे. तर आपण जे काय आता आपलं सूत्र आहे त्या सूत्राच्या मदतीने आपण करण्याचा प्रयत्न करू. तर पहा, f इज इक्वल टू काय भेटेल या ठिकाणी g m काय आहे MS इंटू काय करता ME भागिले काय करता r², बरोबर. या ठिकाणी आपल्याला दिलेली किंमत f चं काय आहे या ठिकाणी 3.5 गुणिले 10चा किंवा 22, बरोबर. जी काय आहे 6.7, ज्याची किंमत सुद्धा या ठिकाणी ठेवून द्या की g 6.7 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². ओके. तर पहा, ते झालं 6.7 गुणिले काय करतात
-11 गुणिले एम एस आता काढायचं असल्याने आणि काय एम एस जसं तसं लिहून घ्या गुणिले एम ई काय दिलं आहे 6 गुणिले 10⁴. ओके. हां तर आर स्क्वेअर आर किती दिलेला आहे आपल्याला 1.5 गुणिले काय करता 10⁻11 आणि कंसाचा काय वर्ग. तर एक काम काय तर या ठिकाणी आपल्याला हे तिरपट या पद्धतीने करता येईल. तर पहा या ठिकाणी 3.5 गुणिले 10⁻22 गुणिले या ठिकाणी 1.5 गुणिले 1.5 म्हणजे त्याचा वर्ग आहे त्याच्यामुळं या वर्ग करून याचा 1.5 गुणिले 1.5 गुणिले 10 किंवा करता 11 गुणिले 22 बरोबर. आणि खाली काय लिहायचं हे जे आहे ते या ठिकाणी काय करतात 6.7 गुणिले 10⁻11 बरोबर गुणिले आणि या ठिकाणी 6 गुणिले 10⁻24 आणि बरोबर काय करतात या ठिकाणी एम एस. ओके. हां तर पाहूया आता आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल एम एस काढायचं आहे. एम एस बरोबर 3.5 गुणिले संख्या अगोदर घ्या नंतर काय 1.5 नंतर 15,200 म्हणजे 2.25 बरोबर आणि गुणिले लिहा समोर या ठिकाणी लिहा 10⁻22 गुणिले या ठिकाणी सुद्धा 10⁻22 बरोबर आणि खाली जी आहे ती या ठिकाणी काय करतात 6.7 गुणिले 6 आणि ह्याच्या खाली लिहायचं 10 किंवा -11 बरोबर आणि गुणिले 10⁻24. तर एम एस बरोबर याचं जर संपूर्ण कॅल्क्युलेशन जर केलं तर हे पासून काय येणार आहे 0.1957 बरोबर 5-7 आणि भागिले ++ लिमिटला इकडं आणि या ठिकाणी काय होणार आहे की पाहून घ्या वाटलंच तर स्टेपला घेऊन टाका या ठिकाणी गुणिले 10 या ठिकाणी 22 काय झाले 44 आणि मायनस त्या ठिकाणी नंतर वाटत तास करून घेऊ आपण त्या ठिकाणी 1 बरोबर 10⁻22 गुणिले 10⁻22 गुणिले 10 काय झाला आहे मायनस त्याच्या पुढे जाऊन जर काय झाला प्लस झाला आणि गुणिले 10⁻5 मायनस प्लस आहे तो पुढे जाऊन काय झाला -3 झाला. तर हे एम एस बरोबर 0.1957 आहे आपण 6 घेऊ गुणिले पाहून घ्या 2-2-4 44 म्हणजे 11 44 55 झाले बरोबर 55 त्याच्यामधून 24 -2 5-4 गेला काय उरले 1 उरला 5-2 गेले किती उरले 5-2 गेले 3 उरले 31 बरोबर म्हणजे या ठिकाणी काय झालं 10⁻31. ओके. मग एम एस बरोबर त्या ठिकाणी 0.196 गुणिले 10⁻31 गुणिले 10 शेवट लिहायचं एम एस बरोबर इथला जो स्थळ आहे तो काय उजवीकडे सरते 1.96 गुणिले 10⁻30. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल जे काय सूर्याचं वस्तुमान काढायचं होतं ते आपण या पद्धतीने 1.96 गुणिले 10⁻30 या पद्धतीने गणित केलेलं आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे सूर्याचं वस्तुमान या ठिकाणी आपल्याला काढायचं होतं पृथ्वीचं वस्तुमान दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे काय अंतर सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये अंतर दिला होता आणि त्याच्यात गुरुत्वाकर्षण बल F = 3 गुणिले 3.5 गुणिले 10⁻22 न्यूटन दिलं होतं ज्या F = GMS म्हणजे GM1 × M2 अपॉन r² या सूत्राच्या माध्यमातून आपण ही क्रिया केली आहे. तर अशा पद्धतीने आपला जो काय ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण जो काय न्यूटनचा नियम होता वैश्विक गुरुत्वाकर्षण जे काही त्यांनी मांडलेलं होतं आणि त्यांनी गतीचे सूत्र गतीचे नियम हे जे काय त्यांनी त्यांच्या नियमाच्या आधारे कशा पद्धतीनं गणितीय पद्धतीनं सिद्ध केली ते आपण या ठिकाणी आता आपण पाहिलं आहोत. अशा प्रकारे आपला जो काय गुरुत्वाकर्षण याबाबतीतला जो काय पॉईंट होता या ठिकाणी आपला पूर्ण झालेला आहे. तर या सर्वासाठी आपलं काय बेसिक असणं आवश्यक आहे. तर यासाठी आपण जरी बेसिक नसेल तरी आपण त्याचं जर चांगल्या पद्धतीने जर वाचन लिखाण जर आपण प्रॅक्टिस जर जास्त केली तर आपला ते चांगल्या पद्धतीने जमणार आहे.